भिक्षेकरी मृत्यू प्रकरणी जिल्हा रुग्णालयात निर्दोष हलगर्जीपणा नसल्याचा निर्वाळा, चौकशी अहवालात समितीची क्लीन चिट। जिल्हा रुग्णालयात 4 भिक्षेकरूंचा मृत्यू झाल्याप्रकरणी हा विषय राज्यात चर्चेत आला। या प्रकरणी अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात प्रशासनावर विविध स्तरातून गंभीर आरोप झाले। मात्र चौकशी समितीच्या अहवालात चौघांचा मृत्यू हा उपचारातील हलगर्जीपणामुळे नव्हे तर हृदयविकार, मेंदूतील रक्तस्राव, यकृताला सूज, रक्तदाब आदी कारणांनी झाल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे। परिणामी जिल्हा रुग्णालयाला क्लीन चिट देण्यात आली आहे। दरम्यान कामावर 7 ते 8 अधिकारी कर्मचाऱ्यांचे जबाब, भिक्षेकरांवर केलेले उपचार, लॅब तपासण्या आणि शवविच्छेदन अहवाल विचारात घेऊन हा अहवाल तयार केल्याचे चौकशी समितीचे प्रमुख डॉक्टर श्रीकांत पाठक यांनी सांगितले। शिर्डी येथून ताब्यात घेतलेल्या 49 भिक्षेकरांपैकी 10 भिक्षेकरांना विसापूर कारागृहातून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते। यातील एकाचा 7 तारखेला तर अन्य तिघांचा 9 तारखेला मृत्यू झाला। जिल्हा रुग्णालयात उपचार न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला। तसेच रुग्णांना पाणी दिले नाही, त्यांना बांधून ठेवले असेही आरोप झाले। त्यामुळे हे प्रकरण चांगलेच तापले। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याच्या सूचना दिल्या। तसेच खासदार निलेश लंके यांनी रुग्णालयात जाऊन संताप व्यक्त केला। जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नागेश चव्हाण यांनी हे प्रकरण गांभीर्याने हाताळताना डॉक्टर श्रीकांत पाठक, डॉक्टर शिवशंकर वलांडे व डॉक्टर दर्शना पारोकर यांची चौकशी समिती नेमली होती। त्यांना 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या सूचना देखील केल्या होत्या। दरम्यान चौकशी समितीने आपला अहवाल पूर्ण करून बुधवारी रात्री नाशिकचे आरोग्य संचालक तसेच मुंबईचे ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।